महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सायंकाळी 6 वाजेनंतर झालेल्या मतदानाच्या संदर्भात दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली। या सुनावणीनंतर हायकोर्टाने महाराष्ट्र निवडणूक अधिकारी आणि निवडणूक आयोगाला नोटीस बजावलेली आहे। या नोटीसला 2 आठवड्यांमध्ये उत्तर द्यावं असे आदेश कोर्टाने दिलेले आहेत। आणि या सुनावणी दरम्यान स्वतः प्रकाश आंबेडकर यांनी कोर्टात युक्तिवाद केला। निवडणूक आयोगाने नियमावली पाळली नाही असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे। रिझल्ट्स इलेक्शनचे डिक्लेअर करताना पोल वोट्स आणि काउंटर वोट्स यांची जुळवणी झाली पाहिजे। यांची जुळवणी झाली नसेल तर मग रिटर्निंग ऑफिसर जे आहेत ते रिटर्निंग ऑफिसरनी तो सगळा दस्तऐवज इलेक्शन कमिशनकडे पाठवला पाहिजे आणि इलेक्शन कमिशन जे डायरेक्शन देईल त्या डायरेक्शनप्रमाणे त्यांनी तो निकाल दिला पाहिजे। 76 लाखांचं जर तुम्ही विभागणी केलीत नीट, साधारण 150 मतदारसंघात व त्याच्या पुढे, तर प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये 20 ते 25 हजार मतं वाढवली आहेत आणि प्रत्येक बूथवर 100 ते 150 मतं वाढवली आहेत। हा जो घोळ आहे त्यातूनच महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचं सरकार स्थापन होऊ शकतं। हे सरळ मार्गाने आलेलं सरकार नाही आहे।